नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहे डेकोरेशन करायला. रेनबो थीम आहे, बघा कसं होतं आहे. आपण डेकोरेशन करण्यासाठी एक 6 साईजमध्ये फुगवणार आहे आणि ते बघा 19 एका ठिकाणी 19 सेंटीमीटर आणि एका ठिकाणी 20.5 म्हणजे 20.5 सेंटीमीटर असं माप घेणार आहे. आणि नंतर पुढे किती 18 सेंटीमीटर आणि नंतर 16 सेंटीमीटर, नंतर 14 सेंटीमीटर आणि नंतर पुढे 12 सेंटीमीटर असं माप घेणार आहे याचं. आणि त्याच्यानुसार आपण रेनबो थीम बनवणार आहे. असे छोटे फुगे फुगून मग रेनबो थीम बनवणार आहे, बघा तुम्ही. तर ॲक्च्युली हे डेकोरेशन करण्यासाठी साधारणतः 2 ते 3 तास लागतात, जर एकटा असेल तर. आणि जर तुमच्यासोबत कोणी असेल मदतीला तर हे 2 तासात पण होऊ शकतं. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती तासामध्ये करता आणि तुम्हाला ते जमलं पाहिजे करण्यासाठी, कारण की सेम साईजचे फुगे फुगवायला टाईम लागतो आणि ते बांधण्यासाठी पण टाईम लागतो. बघा तुम्ही एकदा ट्राय करून कसं डेकोरेशन होते. हे आहे 18 सेंटीमीटरवाला हा फुगा आहे आणि इकडे आहे हे 20 की 21 सेंटीमीटरवाला फुगा आहे. तेवढ्या साईजमध्ये फुगवलं आहे. असं आहे एकाच साईजचे एका साईजचे हे बघा, आपले हे 2 लेयर झालेले आहेत तयार करून आणि तिसऱ्या लेयरचं प्रिपरेशन चालू आहे. ब्ल्यू आणि पर्पल फुगे आहेत आणि या वॉलवर आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. हे बघा या, आणि हे पूर्ण घरामध्ये असे फुगे लावायचे आहेत. त्याच्यामध्ये अजून थोडा 1-1.5 तास जाईल. बघूया कसं होतं डेकोरेशन. 2:30 वाजता आलो आहे, आता वाजले 4. अजून 1 तासामध्ये झालं पाहिजे. ओके. हां.
आपलं डेकोरेशन झालेलं आहे. हे बघा, हे आपण रेनबो बनवला आहे आणि वर फुगे लावलेत. बहुत बड़े डेकोरेशन आपला. आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि खूप दिवसांनी डेकोरेशन केलं आहे. आपल्याला ऑर्डर नव्हती, तर आपण खूप दिवसांनी डेकोरेशन केलं आहे. आणि कसं केलं आहे डेकोरेशन हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अजून काय, जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.